सोलापुरातील गीता गहन फाउंडेशनने महिलांसाठी सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन स्वस्तिक मॅटर्निटी होम व श्री संत नामदेव जनाबाई प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने तुळजापूर वेसेत येथे करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर दीपिका चिंचोळी व इनरव्हील क्लबच्या सोनिया चंकेश्वरा यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सामाजिक कार्यकर्ते गणेश चिंचोळी यांची उपस्थिती होती। औसा नाथ संस्थानचे सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या नावाने या फाउंडेशनची सुरुवात हरिभक्तीपरायण श्रीरंग महाराज औसेकर यांनी सामाजिक सेवाभावी उपक्रमासाठी स्थापन केले असून सोलापूर शहरात सामाजिक कार्यकर्ते शिवानंद सावळगी या संस्थेचे अध्यक्ष असून गीता गहन फाउंडेशनने आयोजित केलेला हा पहिलाच उपक्रम असून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आगामी काळात फाउंडेशन अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविणार असल्याचे मत शिवानंद सावळगी यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर व्यक्त केले। तपासणी शिबिर यशस्वीतेसाठी गीता गहन फाउंडेशन सोलापूरचे अध्यक्ष शिवानंद सावळगी, उपाध्यक्ष अनिकेत जवंजाळ, कार्यकारिणी सदस्य सदाशिव चौगुले, सागर कुरापाटी, विजय मोरे, अक्षय भडंगे, विनोद महाडिक, शुभम बावधनकर, संतोष बारटक्के, यश जवळकर, प्रवीण भडंगे आदींनी परिश्रम घेतले। आज या ठिकाणी श्री गीता गहन फाउंडेशन व संत नामदेव जनाबाई प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र काळामध्ये खास महिलांसाठी आपण एक आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। त्याचा लाभ सध्या आपल्या भागातील महिला घेत आहेत। जवळपास 101 महिलांची तपासणी या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आपण आज जवळपास 50 झालेत, 100 होतील असं आज याचा एक मानस आहे। तर या गीता गहन फाउंडेशनचा सगळ्यात पहिला कार्यक्रम हा आहे। या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आम्ही सर्व लोकांना एकच आवाहन करू इच्छितो की डॉक्टर दीपिका चिंचोळे यांच्यामार्फत आम्ही ज्या महिलांच्या तपासणीबद्दल जे तपासणी शिबिर घेतो आहे त्या शिबिरात सर्वांनी प्रतिसाद चांगला दिला व देत आहेत। व गीता गहन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय सद्गुरू श्रीरंग महाराज औसेकर, तसेच माझे समर्थ सद्गुरू श्री गहिनीनाथ महाराज औसेकर व गुरुगादीचे पीठाधिपती सद्गुरू श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या आशीर्वादाने ह्या संस्थेची वाटचाल अशीच सत्कर्मासाठी चालू राहील।